आणि गौरव देते परमेश्वरा. तुझं नाव उंच न उंच करते येशू ख्रिस्ता. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस येशू ख्रिस्ता. होय परमेश्वरा, आज आम्ही तुझी स्तुती करत असताना परमेश्वरा तुझं सानिध्य आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझं पवित्र आत्मा तू आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझी उपकार स्तुती करते, तुला आराधना देते परमेश्वरा. आम्ही जी काही उपकार स्तुती करू त्याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात ही प्रार्थना करते म्हणून तू ऐक. आमेन. कोटि कोटि स्तुति धन्यवाद
यू जीसस लॉर्ड. स्तुती आराधना तुला अर्पित करतो परमेश्वर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. लॉर्ड प्रियांनो, याही साक्षींची वेळ आहे. आज आपल्यामध्ये सिस्टर मनोरमा पवार आहे जे हिंजवडी भागातून. आपण त्यांची साक्ष ऐकूया. धन्यवाद देते प्रभूला, गौरव महिमा देते. जसं पास्टरने सांगितलं की तुम्ही 2 ते 3 प्रार्थनात तुम्ही सहभाग व्हा, आणि मी ते 2 ते 3 प्रार्थनामध्ये सहभाग झाले. जसं मी प्रार्थनात बसले, जसं 1 तास प्रार्थना केली, जसं जसं प्रार्थना सुरू झालं तसं जसं मला असं वाटत होतं काहीतरी अंगातून निघत आहे का, असं इतकं अंग जड पडलं होतं ना, खूपच जड पडलं होतं अंग. आणि जसं 1 तास संपल्यानंतर इतकं मोकळं वाटलं ना, जसं वाटलं मला काय झालंच नाही, असं खूप आनंद वाटला. आणि सगळं आरोग्य दिलं, आमच्या फॅमिलीत जरा शांती पण भेटली. म्हणून सगळा धन्यवाद देते प्रभूला, आणि पास्टरांचा पण आभार मानते, आणि पास्टरांना पण धन्यवाद देते. लॉर्ड प्रियांनो, आता आपण त्यांची साक्ष ऐकली. सिस्टर सांगतात की जसं आपल्या पास्टरांनी जे दुपारी 2 ते 3 ची पण प्रार्थना नेमून दिली होती पॅशन वीक मध्ये, तर ती प्रार्थना त्यांनी सतत चालू ठेवली. सिस्टर म्हणत आहे की गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रार्थनेच्या अगोदर त्यांचं अंग फार जड होतं, आणि त्या म्हणाल्या ज्यावेळेस मी 1 तासाची ती पूर्ण प्रार्थना केली, प्रार्थनेनंतर पूर्ण शरीरातून असं काहीतरी निघून गेलं, आणि एक आनंद, एक त्यांना असं शांती जाणवली. आणि त्या म्हणतात की खरोखर मी पास्टरांचे पण आभारी आहे, आणि देवबापाचे पण मी आभार मानते की परमेश्वराने या प्रार्थनेद्वारे मला पूर्णपणे मोकळं केलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आता ही वचनाची वेळ आहे. तर आपण सर्वजण आपल्या रेव्हरन्स पास्टर लिनदास यांचं स्वागत करूया आणि देवाच्या वचनाकडे वळूया. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. परत एकदा मी आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. Shall we all just close our eyes and look to God, my dear people? माझ्या प्रियानं आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर Lord, येतो. what a joy to come before your presence and to come before your throne of grace. प्रभू, किती मोठा आनंद आहे परमेश्वर की तुझ्या कृपेच्या आसनासमोर येऊन तुझ्या सानिध्यामध्ये असणं. Father in heaven, स्वर्गातील पित्या, we pray, O Master. आम्ही प्रार्थना करतो. Lord, speak to each and every one. प्रभू, प्रत्येकाशी तू बोल. Lord, we all want to grow, O Master. प्रभू, आम्हा सर्वांना वाढायचं आहे. Lord, give us the manna from the heaven, O Master. प्रभू, आम्हाला स्वर्गातून मन्ना तू दे. The manna which you gave to the Israel, O Master. प्रभू, जो मन्ना तू इस्रायली लोकांना दिलास. 40 years you gave, O Master. प्रभू, 40 वर्ष तू दिलास. Lord, प्रभू, give us, O Master. प्रभू, आम्हाला तू मन्ना दे. Give us, O Master. दे प्रभूजी. We don't want the natural, we want the supernatural manna from you, O Master. प्रभू, आम्हाला नैसर्गिक मानना नाही तर माझ्या परमेश्वर आम्हाला आत्मिक आणि जे अलौकिक आहे तो मानना तू आम्हाला Which we दे. want to grow, O Master. ज्याच्यामध्ये आम्हाला वाढत Where आहे we want to प्रभूजी. go and proclaim your good news, O Master. जेणेकरून परमेश्वर आम्हाला ज्या ठिकाणी जाऊन तुझी घोषणा आम्ही घोषित करू प्रभूजी, तुझी सुवार्ता आम्ही घोषित करू. That anointing we need, O Master. प्रभू, तो अभिषेक आम्हाला दे. That growth we need, O Master. आम्हाला ती वाढ हवी आहे That प्रभू. push in our life we need, O Master. आणि प्रभू, ते आम्हाला पुढे ढकलणं आमच्या जीवनात हवं And आहे. only you can do it, O आणि Master. प्रभू, फक्त हे तूच करू Dear शकतो. Holy Spirit, help us. प्रिय पवित्र आत्मा, मदत कर. Help us. आम्हाला मदत कर. Lift our spirit आमच्या आत्म्याला वर उचल and use us for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी आमचा वापर करून घे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father God. धन्यवाद पिता परमेश्वर. Speak to each and everyone who will be watching, O Master. प्रभू, हे जे कोणी पाहते त्या प्रत्येकाशी तू बोल. Touch every life, O Master. प्रभू, प्रत्येक जीवनाला स्पर्श कर. Who want to grow, who want to become a leader, who want to become a disciples. Lord, let them all touched by your word, O Master. प्रभू, ज्या कोणाला वाढायचं आहे, ज्यांना लीडर बनायचे, शिष्य बनायचे, प्रभू तू त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर. Thank you, Father. धन्यवाद पिता परमेश्वर. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In Jesus' यरूशलेममध्ये. name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. So today we have taken a new subjects we have taken, my dear people. आज आपण एक नवीन विषय घेत आहोत माझ्या Amen. प्रियांनो. It's important to learn every week after week what we are learning, and we need to practice, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, आपण जे प्रत्येक आठवड्यामागून आठवड्यात शिकत आहोत, आपण ते शिकून आपल्या जीवनामध्ये सरावात आणलं Amen. पाहिजे. Only hearing the word will not work, but in your hearing and doing practicing will surely benefit your spiritual growth.
तर माझ्या प्रियानं फक्त ऐकून आपण ऐकणे त्याच्याने आपल्या जीवनाला त्याचा काही फायदा नाही, पण ऐकून जसं आपण सरावात आणतो त्याच आपल्या जीवनासाठी त्याचा फायदा ठरतो. Today I will, all those who are watching, or those who are new in the Lord or want to become a disciples, there's something very different message, my dear people, where we'll learn today what is the calling, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही जर पहिल्यांदा पाहता असाल, तुम्ही नेहमी पाहणारे असाल, तुम्ही शिष्य लीडर असाल, तर आज मी एक नवीन विषय घेऊन आलेले की ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं बोलावणं असतं. Amen. It is a today's heading like a believer's calling. आणि Hallelujah. आजचं जे शीर्षक आहे ते म्हणजे विश्वासूंचं बोलावणे. Amen. It's very important. Not any lay person, any other person, but only a believer's calling. What is a believer's calling? We learn, my dear people. कसं कोणत्याही साधारण व्यक्तीबद्दल सांगितलेलं नाही, पण विश्वासू बद्दल सांगितलेलं की विश्वासूचं बोलावणं कोणतं आहे. So I've taken the verse from the Hebrew chapter 11 verse 8. आणि मी आज वचन जे घेतले ते इब्रिकरास पत्र 11:8 मधून घेतलेलं Amen. आहे. It says, the word of God says, by faith Abraham obeyed when he was called to go out to a place where he was to receive as an inheritance, as he went out, not knowing where he was going. Hallelujah. आणि इब्री लोकास पत्र 11 अध्याय 8 वचन सांगतं, अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. It's very important to know what this verse says. म्हणून माझ्या प्रियाने हे वचन काय सांगते समजून घेणं फार Amen. महत्त्वाचं Because आहे. it says, by faith Abraham obeyed, my dear people, God. कारण या ठिकाणी काय सांगते की विश्वासाद्वारे अब्रामाने परमेश्वराची आज्ञा Amen. पालन केली. Every word which has come to Abraham, he obeyed the word of God, my dear people. जो कोणता शब्द परमेश्वरापासून अब्रामाकडे येतो त्या प्रत्येक शब्दाचं त्याने आज्ञा पालन Amen. केलं. Why? Because the word also clarifies. It says by faith he obeyed. Amen. That means God has spoken to Abraham, and he says, and he called out Abraham. Now you have to come out. That is the word, my dear people. आणि अब्रामाला जे वचन मिळालं माझ्या प्रियानं की आता अब्रामा तुला बाहेर यावं लागेल, म्हणजे ते पाचारण जे मिळालं आणि अब्रामाने ती आज्ञा पालन केली माझ्या Amen. प्रियानं. How the believers are being called out, my dear people. I'll clarify you, my dear people. तर माझ्या प्रियाने मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की विश्वासूंना कशा प्रकारे How पाचारण केलं God जातं. calls us, my dear people. परमेश्वर कसा बोलावतो. Amen. That's why he says by word. Amen. God gave the word, and by faith Abraham obeyed God, my dear people. आणि माझ्या प्रियानं देवाच्या वचनाद्वारे माझ्या प्रियानं परमेश्वराचं बोलावणं येतं आणि त्या ठिकाणी अब्रामाने आज्ञा पालन केली त्या Amen. वचनाची. He came out from where he was, from the staying. The place was an idolatry place, my dear people. आणि अब्राम ज्या ठिकाणी राहायचा माझ्या प्रियानं त्या ठिकाणी सर्व मूर्ती पूजा होती, त्या ठिकाणाहून तो बाहेर Amen. आला. All the places were, my dear people. सर्व ठिकाण तसंच Amen. होतं. But God called him out, and he says he was called out to go out to the place. Hallelujah. आणि मग परमेश्वर ज्या ठिकाणी तो राहायचा त्या ठिकाणाहून त्याला बोलावलं आणि म्हणाला तू बाहेर ये. Amen. Now come out, he says to the place. He says, And go that- out to a place. Hallelujah. आणि परमेश्वर काय म्हणा त्या ठिकाणाहून बाहेर ये आणि ज्या ठिकाणी मी सांगतो त्या ठिकाणी तू जा. Amen. And what he said that he was to receive a inheritance, my dear people. आणि काय सांगितलं जे त्याला वतन दाखल मिळणार होते तिकडून निघून जाण्यास सांगितलं. Yes, where God want to give, my dear people. म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर देऊ इच्छित होता. Amen. Now when he came out, he don't know where that place, आणि ज्यावेळेस अब्राम बाहेर आला पण अब्रामाला हे माहिती नव्हतं की ते ठिकाण कुठे where आहे, he has to go, my dear people. त्याला कुठे जायचं That आहे. was he says. He went out not knowingly where he was going. That means he was totally depend upon God, not upon the word of God, not anything else, my dear people. That is called a believer's calling. We need to come out every word which is coming from the Bible, from the mouth, my dear people, of the word of God. That we need to obey and come out from our situations, my dear people. कारण माझ्या प्रियाने या ठिकाणी अब्रामाला माहिती नव्हतं की तो कुठे जात आहे, तो काही माहिती नसताना पण निघून आला. तशाच पद्धतीने विश्वासांचं देखील बोलावणं अशाच पद्धतीने जे काही बायबल मधून आपल्याला बोलावणं येतं आपल्याला त्याच्यानुसार चालायचं आहे. See, when we are growing in the Lord, my dear people. ज्यावेळेस आपण प्रभू मध्ये वाढत असतो. Amen. And we are born to, my dear people, we live a life where we are we are living and we have come out from the life, my dear people. आणि माझ्या प्रियानं आपण ज्या जीवनामध्ये जगत असतो त्या जीवनातून आपण ज्यास बाहेर येतो. Amen. We need to come out from that life, my dear people. आणि आपल्याला त्या जुन्या जीवनातून बाहेर यायचं असतं. Amen. Though we are living a believer life, आणि जरी आपण विश्वासाचं जीवन जगत आहोत, but to receive the word of God, we have to leave something leave that place and come out, my dear people, where what God says, come out, I will take you. Depend upon God, depend upon the word of
God, what God says, what God's words in our life, and come out and see what God has a plan, my dear people. आणि माझ्या प्रियनं जे काय आपल्याला परमेश्वर जे अभिवचन दिले, जे वचन दिलेलं असतं त्याच्यानुसार, त्याची परमेश्वरची इच्छेनुसार आपल्याला त्या जे आपली जे ठिकाण आहे, जुनं ठिकाण, त्या ठिकाणात आपल्या बाहेर येणं गरजेचं आहे. Amen. Now, when we see the Abraham's land, God called Abraham from the land of idolatry that I said, my dear people. आणि जसं मी बोललो तुम्हाला की परमेश्वराने अब्रामाला त्या मूर्ती देशातून बाहेर बोलावलं. Amen. To go with himself to the land of promise. Hallelujah. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराने वतना दाखल जे ठिकाण दिलं तर त्या ठिकाणी सांगितलं Yes, जाण्यास, from the idolatry where the Lord want to give that from a land of promise, my dear people. म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती पूजेचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणाहून परमेश्वराने जे वतन दिलं होतं, वतना दाखल, त्या ठिकाणी परमेश्वर त्याला पाठवत होतं. In other sense, when you go to the spiritual life, my dear people, a spiritual revelation we can take. Let the spiritual idolatry, the idolatry which is we are in our lives, my dear people, remove that first, my dear people. If you do not remove, there's a lot of things which this body carries, my dear people. We have to remove that. Then God will take to the place which God has ordained, my dear people. आणि माझ्या प्रेरणा आपण या वचनाचं जर आपण प्रगटीकरण आत्मिक स्वरूपात जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला समजतं की अगोदर आपल्या जीवनातून जे काही मूर्ती पूजेचे म्हणजे किंवा आपल्या जे चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यात आपल्याला बाहेर यायचंय. त्याच्यानंतर परमेश्वर ज्या ठिकाणी आपल्याला न्यायचं वतना दाखल ठिकाणामध्ये तो आपल्याला त्या ठिकाणी Amen. Every sinful things which are making in our lives, it is equal to idolatry, my dear people. आणि माझ्या प्रियानं जे प्रत्येक पापमय गोष्ट आहे ते प्रत्येक पापमय गोष्ट म्हणजे मूर्ती पूजेच्याच बराबरीला आहे ते. Amen. Amen. Hallelujah. Amen. So if we are making a sin, my dear people, he said we have to come out from that, my dear people. Come out from this image of idolatry, my dear people. This is an idol, my dear people. This is an idol which this body flesh needs many things, my dear people. आणि माझ्या प्रियानं हे देखील आपले जे शरीर आहे हे देखील एक मूर्तीच आहे आणि या शरीराला अनेक गोष्टी लागतात. आपल्याला त्या मोहातून त्या मूर्तीतून आपल्याला बाहेर यायचं. Amen. This body requires many things, my dear people, and this flesh requires many. This idol requires many things to enjoy, my dear people. आणि माझ्या प्रियाने या शरीराचा म्हणजे शरीराला आनंद घेण्यासाठी खूप काही गोष्टी लागत असतात. Amen. That is why he says, come out from that thing and to go with himself. Amen. To the land of promise. Hallelujah. आणि म्हणून पुढे काय सांगितले की त्या ठिकाणाहून बाहेर या ज्या ठिकाणी वतना दाखल दिलेले जे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही होऊया. Amen. Now when we go to this, my it says, what kind of land? Amen. What kind of land it was God want to show to Abraham, my dear, or what you want to take, my dear people? आता माझ्या प्रियानं कोणत्या प्रकारचं ठिकाण आहे आणि परमेश्वर अब्रामाला कोणतं ठिकाण दाखवू इच्छित So होता. I want to explain little about that. Which land God want to take Abraham, my dear people? Hallelujah. आणि मी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण करून सांगतो की त्या ठिकाणी परमेश्वर कोणत्या ठिकाणाबद्दल अब्रामाला दाखवत होता. Amen. So we'll study little about the land, then I'll go more further, my dear people. अगोदर आपण जागेबद्दल ठिकाणाबद्दल थोडंसं शिकूया नंतर आपण पुढे Because वळूया. unless until where we are going, we don't know, we'll not come out, my dear people. कारण जो पण आपल्याला समजलं नाही की आपण कुठे जात आहोत मग आपण पुढे येऊ शकत Amen. नाही. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 8, 1 onwards, my dear people. आणि अनुवादाचा 8वा अध्याय 1 वचनापासून. Amen. Now very, very beautiful. It says, it's like we need to all remember the Lord your God, my dear people, what the word of God says. आणि माझ्या प्रियानं आपला जो देव जो परमेश्वर काय सांगतं आपल्याला त्याचे वचन आठवलं Amen. पाहिजे. Every commandment which I commanded you today, you must be carefully to obey or observe, that you may live and multiply and go and possess the land which the Lord swore to your fathers. म्हणून अनुवाद 8:1 सांगत आहे, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुमचा प्रवेश करा. Yes, this is the first which God want to say that for every believer's calling, my dear people, to become a really calling of God, my dear people. It says the commandment which God has given today, you shall be very carefully do it, he says. आणि माझ्या प्रियांचे प्रत्येक विश्वासूला परमेश्वराचं जे काही बोलावणं आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम परमेश्वर म्हणते जी काही आज्ञा मी तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा. Amen. जब आप उसको अच्छी तरह से निभाएंगे, वो कहता है you will live and multiply, he says. आणि काय सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही ते चांगल्या रीतीने तुम्ही निभावाल त्यावेळेस तुम्ही काय करताल, तुम्ही जगाल आणि बहुगुणित व्हाल. Amen. तुम आपके जीवन में मल्टीप्लिकेशन का आ जाएगा, ब्लेसिंग्स आएगा. Amen. And you will possess
the land of the Lord. Hallelujah. आणि मग काय होईल की तुम्ही बहुगुणित व्हाल आणि तुम्ही कुठे जाताल ज्या ठिकाणी परमेश्वर शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुमचा प्रवेश होईल. Amen. And you shall remember that the Lord your God led you ways this for 40 years in the wilderness to humble you and to test you to know that in your heart whether it would keep his commandment or not, my dear people. आणि मग माझ्या प्रियाने तुझा देव परमेश्वर याने गेले 40 वर्ष तुला रानातून कोणत्या रीतीने चालवल्याचे स्मरण तुला होईल. Yes. Then you will know, he says. त्याच्यानंतर तुला समजेल असं What he says, you shall सांगितलं. remember your Lord, that the Lord your God, he says. काय सांगितलं तुझा देव परमेश्वराचे तुला स्मरण होईल. Amen. Who led you, my dear people, he की says. ज्याने तुला चालवलं रानातून. Amen. Who led you for the 40 years, he की says. ज्याने तुला 40 वर्ष रानातून Where he चालवलं. has led, my dear people. कुठे चालवलं He has माझ्या led प्रिया? in the wilderness, my dear people. अरण्यातून चालवलं Amen. माझ्या प्रिया. Why he led in the wilderness, my dear people? अरण्यातून का चालवलं माझ्या Amen. It is प्रिया? only to humble, my dear people. To humble and to you, test you, my dear people. माझ्या प्रियानं फक्त लीन नम्र करण्यासाठी आणि तुमची कसोटी And to पाहण्यासाठी know what is your heart, my dear people. What is in your heart. आणि तुझ्या मनात काय आहे हे जाणून Yes, घेण्यासाठी. and dear people, it's very important. We need to know what type of calling God wants a believer's calling in our life, my dear तर people. होय माझ्या प्रियानं आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचं पाचारण किंवा बोलावून आपल्याला परमेश्वर देत आहे. Amen. Yes, we all say, I am called, but there is a lot of things which I have to study, my dear people, and we'll understand. There's so much things we need to. God is looking my heart, looking after my what decision I am making in my life. Hallelujah. आणि माझ्या प्रिया आपण म्हणतो की हो मला परमेश्वराने बोलावले पण माझ्या प्रियाने या ठिकाणी जसं वचन सांगतं की अगोदर आपल्याला परमेश्वर पाहतो की आपण लीन आहोत का आपल्या मनात काय चालले आपली कसोटी घेऊन तो पाहतो. Amen. He says, what is in your heart and whether you would keep his commandment or not. Clearly he says, my dear people. आणि Hallelujah. स्पष्ट या वचनात सांगितलेलं आहे की तुझ्या मनात काय आहे म्हणजे तू आज्ञा पाळशील की नाही हे परमेश्वर पारखतो. Amen. He sees your heart. परमेश्वर आपलं हृदय पाहतो. Amen. Further he says, so he humbled you, allowed you to hunger and feed with manna which you do not know, nor did the Father knows that live the bread alone, it says. Hallelujah. आणि म्हणून पुढे सांगितलेले की तुला माहिती नाही असा तो मन्ना तो तुला व तुझ्या पूर्वजांना तो देईल. Hallelujah. Third, read it. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली नाही आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहित नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. Hallelujah. So important. फार महत्वाचं आहे. Amen. It says, but man shall live by every word that proceeds from the mouth of the Lord. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाने ठिकाणी सांगितले की मनुष्य जे आहे परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. That's what Abraham, God received the word, my dear people, and he obeyed. By faith, he obeyed and he left the place. He left his image. He left the image which was in his own land. And he came out where God wanted to give his image to take the promised land, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं तसं अब्राहमाने देखील जे काही परमेश्वराच्या मुखातून निघालं प्रत्येक वचन आहे त्या वचनानुसार तो बाहेर निघाला. त्याने विश्वासाने आज्ञा पालन केली आणि जे काही त्याचं अस्तित्व होतं किंवा ओळख जी होती ते सर्व सोडले. जी परमेश्वराने ओळख दिली ती घेऊन तो See, on चालला. the journey of that wilderness, God spoke many things how to live, my dear people. Not all the people of Israel, my dear people. आणि माझ्या प्रियाने इस्रायल लोकांचा जो अरण्यातला जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये परमेश्वर त्यांच्याशी अनेक गोष्टीद्वारे बोला की त्यांना कसं चाललं Amen. पाहिजे. In the fourth verse, that he says, your garment did not wear out, he says, nor did your foot swell those 40 years. Hallelujah. See that. आणि Hallelujah. चौथं वचन सांगतं की तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय देखील सुजले नाहीत. हे 40 वर्ष असं घडलं. Amen. That means when God removed that people, 3 million people, God took care of their stomach, God took care of the hunger, and even says, your clothes has not went out, he says. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर ते 30 लाख लोकांना त्या मिस्र देशातून बाहेर काढलं. परमेश्वराने त्यांच्या भूक पण जी होती ती पण मिटवली. परमेश्वर त्यांचे कपडे देखील जीर्ण झाले, त्यांच्या पायांना देखील सूज आली Yes. नाही. The foot has not become also swelled, my dear people. त्यांच्या पायांनाही सूज आली It नाही. is not for 1 year or 2 years, my dear people. For 40 years, God was taking care of those people. Hallelujah. आणि माझ्या प्रियाने फक्त काही 1-2 वर्षाची गोष्ट नाहीये पण 40 वर्ष परमेश्वर त्यांची काळजी घेते. Amen. That is, you should know that your heart, amen. You should know in your heart that as a man chastened his son, so the Lord God chastened you. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाला जसं मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तसा तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे लक्षात ठेव. Yes. Hallelujah.
God is test, my dear people. God chastens you, my dear people. होय माझ्या प्रियानं, परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो. Amen. That is why therefore you shall keep the commandment, he says. आणि म्हणून सांगितलं की तुम्ही त्याच्या आज्ञा पालन करा Amen. And to walk in the way of the fear him, my dear people. आणि त्याचं भय बाळगून त्याच्या मार्गांनी चाला. Amen. See, Amen. so you shall keep the commandment of the Lord. काय सांगितलं की आपल्याला देवाच्या आज्ञा पालन A believer's करायचे. calling is to keep the commandment of God, my dear people. म्हणून विश्वासाचं जे बोलावणं आहे ते म्हणजे परमेश्वराच्या आज्ञा पालन करणे. Everybody want to be called by God, but don't want to. But many are there don't want to keep the commandment of God, my dear people. जसं प्रत्येकाला माहित की प्रत्येक म्हणतात की आम्हाला परमेश्वराचं बोलावणं आहे, पण त्यांना परमेश्वराच्या आज्ञा पालन करायचे नसतात. Amen. So now, what type of land God want to give to Abraham, my dear people? आता परमेश्वर अब्राहमाला कोणत्या प्रकारचा देश किंवा त्या ठिकाण देऊ इच्छित होता? Amen. The seventh verse I want to clear the land which God want to give to Abraham, my dear people. 7व्या वचनात तुम्हाला स्पष्ट सांगतो की अब्राहमाला परमेश्वर कोणती जागा Amen. देत It होता. says, "For the Lord your God is bringing you into the good land, a land of brook of water, a fountain or springs flowing out in the valley of the hills." Hallelujah. आणि 7वं वचन सांगत आहे, कारण तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे, खोऱ्यात व डोंगरात उगम पाहून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे ह्यात वाहत आहेत. Oh, see that. काय परमेश्वर ने हमारे लिए कितने कुछ रखा है. Hallelujah. माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्याला भरपूर काही काही ठेवलेलं Amen. He आहे. says the fountain and the spring flowing, he says out. Hallelujah. आणि काय सांगितलं, त्या ठिकाणी झरे व ओढे वाहत आहेत. Amen. There's the land of brook of waters. आणि त्या Hallelujah. ठिकाणी काय सांगितलेलं की उगम पावलेलं म्हणजे Amen. डोंगरातून उगम There's a पावलेलं valley पाणी. and the hills, my dear people. खोरे आणि डोंगरे आहेत माझ्या Amen. प्रियांनो. Such a beautiful land it will be, my dear people. जेवढी सुंदर ते ठिकाण आहे. Amen. That land God want to take. आणि त्या ठिकाणी परमेश्वर The घेऊन land जाऊ where which इच्छितो. wheat and the barley or the wines and the fig trees and the pomegranates and the land of olive trees and the honeys. Hallelujah. आणि ज्या देशामध्ये, ज्या ठिकाणामध्ये गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंब यांचा तो देश आहे माझ्या Amen. The प्रियांनो. land which you will eat bread without security says, in which you will lack nothing, and the land those stones of are irons and not those of hills or can be dug copper, it says. आणि पुढे सांगत आहे की त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील, तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही, तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. Amen. And the 10th and just read 10th and 11th verse. आणि 10 आणि 11 वचन सांगतं की तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. सावध आहेस, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळावायचे सोडून तू आपले देव परमेश्वर याला विसरशील. Hallelujah. See that. मैं सब कुछ तुम्हें दूंगा, ही कहता है. परमेश्वर काय म्हणतो, मी तुम्हाला सर्व काही देणार. वहां पे कोई कमतरता नहीं रहेंगे, हो कहता है आणि परमेश्वर. परमेश्वर तर त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची तुम्हाला वाण पडणार नाही, कमी नसणार. Hallelujah. See that. ऐसा परमेश्वर का वचन अगर हमारे में पास आता है तो हम उस वचन को लेकर हमारे जीवन से जो ये जीवन है, उस जीवन का, आत्मिक जीवन का जो जर्नी है, हमें कैसा निकलना है. तर हालेलुया. माझ्यापर्यंत परमेश्वर आपल्या अशा प्रकारचं अभिवचन देत आहेत, आपल्याला वचनाद्वारे जे आपला आत्मिक जीवनाचा जे प्रवास आहे तो आपण कसं चालवला पाहिजे. लेकिन हम हमारे जीवन में देखते हैं, हम इंसान के शब्द में पकड़ते हैं और कहते हैं हाँ, इसमें से मैं श्रीमंत बन जाऊंगा, इसमें से मैं अमीरी में आ जाऊंगा, मेरी गरीबी हट जाएगी. नहीं, परमेश्वर का वचन तुम्हें सब कुछ देगा. हालेलुया. पण नाही माझ्या प्रियानं, आपण मनुष्याचे शब्द पकडतोय, म्हणतो की नाही मला ह्यांच्याद्वारे किंवा या शब्दांद्वारे मी श्रीमंत होईल, पण आपल्याला त्यांचे शब्द न पकडता आपल्या परमेश्वराचे वचन पकडायचे की त्या वचनाद्वारे आपण श्रीमंत होईल. हालेलुया. परमेश्वर का वचन सब कुछ संभव कर सकता है. परमेश्वरचं वचन सर्व काही संभव करू अगर आप शकतं. उसका वचन को आप अनुग्रह नहीं करेंगे, वो कहता है टेक केयर लीस्ट यू फॉरगेट द लॉर्ड योर गॉड बट नॉट कीपिंग द कमांडमेंट एंड द रूल्स ऑफ हिज स्टॅट्यूट्स, इट सेज. आणि आपण जर परमेश्वरच्या वचनाचं जर अनुसरण केलं नाही तर माझ्या प्रियानं पुढे काय सांगत आहे की तू सावध आहेस, नाही तर ज्या आज्ञा, नियम, विधी व आज मी तुला सांगत आहे ते पाळायचं सोडून तू आपला देव परमेश्वराला विसरशील तर. हालेलुया. परमेश्वर ऐसा देश अब्राहम को लेकर जाना चाहता. परमेश्वर अशा ठिकाणी अब्राहमाला घेऊन जाऊ Amen. शकतो. The land which
Abraham never not seen, my dear people. म्हणजे असं ठिकाण जे ठिकाण अब्राहमाने पाहिलेलं उसने नव्हतं. कभी देखा नहीं, सिर्फ सुना परमेश्वर के वचन, परमेश्वर के मुख से वो वचन उसके पास आया, वो अनुग्रह किया और वो विश्वास के साथ उसका जो कदम था, जो उसका जो मूर्ति पूजक का जो उसका जीवन था, उसमें जो लैंड में था, उस लैंड में से वो बाहर निकला. आणि हालेलुया. माझ्या प्रियानं अब्राहमाने अशा ठिकाणाबद्दल कधी ऐकलं नव्हतं, पाहिलं नव्हतं, पण त्याने परमेश्वराच्या मुखातून ते वचन ऐकलं, त्या ठिकाण ऐकलं आणि त्यावेळेस ते सर्व मूर्ती पूजेचं जे त्याचं जीवन होतं, जो जगह पे वो रहता त्या था वहां से ठिकाणी तो निकला होता, वो. त्याच्यातून तो बाहेर आला. माझ्या हालेलुया. प्रिया, आज हमें भी उस हमारा जो जीवन है, ये जो मूर्ति का जीवन है, उसमें से हमें निकलना है. आणि आज आपल्याला पण माझ्या प्रिय जे मूर्तीचं जे जीवन आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर यायचं आहे वही विश्वासों का बुलाना है. हालेलुया. आणि तेच विश्वासू लोकांचं बोलावणं आहे. हम कहते हैं कि हमें परमेश्वर ने बुलाया है, लेकिन उसका नियम को पालना बहुत जरूरी है. आपण म्हणतो माझ्या प्रियाने की परमेश्वराने मला बोलावलेलं आहे, पण त्याचे नियम आणि अटी जे आहेत आपल्याला पाळणं फार गरजेचं आहे. This land God want to take. या ठिकाणी परमेश्वर घेऊन जाऊ इच्छित होता. Amen. आमेन. So Abraham left. That was in the Genesis 12 chapter. When you read one onwards, Abraham left his land and came out to the where God want to give the promised land, my dear people. आणि माझ्या प्रिय उत्पत्ती 12 अध्याय 1 पुढे तुम्ही वाचू शकता की मग अब्राहमाने ते ठिकाण सोडलं आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा होती त्या ठिकाणी तो निघाला. Amen. Now I'll take, and this is the land which God wants. I'll give in on some points, my dear people, where how important the believers calling, my dear people. आता माझ्या प्रियाने मी तुम्हाला ठिकाण सांगितलंय कोणत्या ठिकाणी परमेश्वर घेऊन जाऊ इच्छित होता. मी तुम्हाला काही मुद्दे देणार आहे, पुढे आपण मुद्दे Amen. पाहूया. Now, first point, my dear people, if you want to write, you can write it. Those who believe in Christ are called. Amen. That is the first point. You can take it, my dear people. तुम्ही पहिला मुद्दा लिहू शकता माझ्या प्रियानं, जे विश्वासणारे आहेत त्यांचं बोलावणं. Amen. Those who believe in Christ are called. जे कोणी ख्रिस्तात विश्वास ठेवतात त्यांचं बोलावणं. Amen. आमेन. जो परमेश्वर के ऊपर विश्वास रखते हैं, उसको परमेश्वर का बुलाया गया है. हालेलुया. जे कोणी ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना परमेश्वर त्यांना बोलावतो. Amen. So I've taken the verse from 1 Peter 3 to 10, my dear people. तर Second 1 Peter 2 3 to 10. 1 पेत्र 2 ते 10. Amen. So I'll take you to the 9th verse. Amen. We'll take the 9th verse. I've taken the 9th verse for this. Those who believe in Christ are called. Hallelujah. आणि 1 पेत्र 2 9 वचन आपण घेऊया. Amen. But you are a chosen race. Hallelujah. आणि See ते that? Amen. सांगते तुम्ही निवडलेले वंश आहात. Amen. A royal priesthood, राजकीय याजक a गण, holy nation, पवित्र a राष्ट्र, people for his own position, that you may proclaim the excellency of him who called you out of the darkness into the marvelous light. Hallelujah. आणि देवाचे स्वतःचे लोक असे आहात यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले. Yes. Amen. Who called out from the darkness into the marvelous light. की ज्याने माझ्या प्रियाला अंधकारातून काढून तुम्हाला अद्भुत प्रकाशात Amen. आणले. From the darkness of the sin. म्हणजे पापाच्या अंधारातून. Amen. Hallelujah. From the darkness of sin and ignorance. आणि जे काही पापाचं जे अंधकार आहे आणि जे काही दुर्लक्ष करणं आहे. Amen. To the knowledge of the light of God, my dear people. आणि त्या Hallelujah. ठिकाणी परमेश्वराच्या प्रकाशात आणि जे प्रकाशामध्ये तुम्हाला आणलं. Yes. We have all tasted, my dear people. The Lord is good. Hallelujah. माझ्या प्रियानं आपण सर्वांनी देवाची चव घेतली की परमेश्वर चांगला आहे. Yes, indeed, you have tasted, my dear people. होय माझ्या प्रियानं तुम्ही अजून एक चव घेत आहात. Amen. तुम्ही आपने टेस्ट किया है. Hallelujah. आणि तुम्ही चव घेतलेली Amen. आहे. Indeed, you have tasted that Lord is good. आणि तुम्ही चव घेतलेलीच आहात. Yes. You have tasted how God is wonderful, how God's marvelous grace, how God's mercy has showered upon my life. आणि तुम्ही त्याची चव घेऊन पाहिलेली माझ्या प्रियानं की त्या किती अद्भुत आहे आणि त्यांनी तुम्हाला त्या प्रकाशात आणलेलं आहे. तुम्ही त्याची चव चांगल्या रीतीने घेतलेली आहे. Amen. When as you have come to Him, my dear people, आणि जसं तुम्ही त्याच्याकडे as you येता, have come to Him, as you have tasted the Lord, my dear people, जसं तुम्ही त्या जवळ येऊन ते तुम्ही चव घेते आहात. घेतलेले आहे. Hallelujah. Amen. As a living stone rejected by men, but in the sight of God, chosen and a precious. Hallelujah. तर माझ्या प्रिय जसं तो जिवंत धोंडा जे कोणशीला म्हणून त्याचा नकार केलेला आहे, पण परमेश्वराने तुम्हाला पाचारित केलेला Yes, आहे. He has chosen you. तुम्हाला त्याने निवडलेलं आहे. As you have come as a living stone rejected by men, my dear people. जसं मनुष्याद्वारे माझ्या प्रियानं तो धोंड्याला त्या ठिकाणी नापसंत करण्यात आलेला आहे. Yes, you might be rejected from the many areas.
through your people. तर Hallelujah. कदाचित माझ्यापर्यंत तुमच्या लोकांद्वारे तुम्ही अनेक ठिकाणी अनेक भागातून तुमचा नकार झाला असेल. Amen. From your relatives, from your friends, from your wives, from your children, from so many things, my dear people, you might be rejected. Hallelujah. तुमच्या नातेवाईकांद्वारे, तुमच्या मित्र परिवार, तुमच्या पत्नीद्वारे, तुमच्या शेजारी म्हणजे तुमचे जे काही ओळखीतले लोक त्यांच्याद्वारे तुमचा नकार झाला असेल कदाचित. Hallelujah. But in the sight of God, पण देवाच्या नजरेत पहा माझ्या प्रियांनो, chosen and precious. काय सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला मौल्यवान रीतीने त्यांनी निवडलेलं आहे. Amen. And you yourself, like a living stone, are built up in the spiritual house to be a holy priesthood, he says. आणि काय सांगितलेलं की त्याने तुम्हाला पवित्र असं याजकगण म्हणून निवडलेलं आहे आणि त्याने तुम्हाला त्याचा कोनशिला दगड म्हणून निवडलेला आहे. Shila, hallelujah. See that. Being a living stone, he says. जिवंत धोंडा म्हणून Being सांगितलं built with a spiritual house. की ज्या ठिकाणी आत्मिक घरात ते बांधलेले आहे. Amen. To be a royal priesthood, he says. तर तुम्हाला काय म्हणत आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याचे राजकीय याजकगण Yes, आहात. so much important, my dear people. Amen. If you believe, amen, believe in Christ are called, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत जे विश्वास ठेवतात ख्रिस्तावरती त्यांचं बोलावणं Yes, our आहे. spiritual life should build, my dear people. होय, माझ्यापर्यंत आपलं आत्मिक जीवन बांधलेलं Amen. पाहिजे. Let our life should be like to be like a priesthood, my dear people. आपलं जे जीवन आहे ते याजकगण Amen. प्रमाणे पाहिजे. When we offer and we live as a priest, as a believer, calling, my dear people, our offer should be spiritual sacrifice acceptable to God, my dear people, आणि to the Lord Jesus Christ. माझ्या प्रियाने ज्यावेळेस आपण याजकगण प्रमाणे आपण जगतो, विश्वासणाऱ्या बोलावण्याप्रमाणे जगतो, त्यावेळेस परमेश्वर आपण जे काही अर्पण आणतो तर त्याचा स्वीकार करतो. It's so important. हे फार महत्वाचं आहे. Amen. We all say, yes, I am called. Lord is using me. No, my dear people. Yes, God uses my dear people. But we need to know how I am called by God. तर माझ्या प्रियाने आपण जसं म्हणतो की हो परमेश्वराने मला बोलावलेलं आहे, की जसं प्रत्येकाला परमेश्वराने बोलावलेलं आहे, पण हे जाणून घेणं गरजेचं, जरी आपल्या परमेश्वर वापरत जरी असेल तरी जाणून घेणं गरजेचं की आपलं बोलावणं कशा पद्धतीने आहे. Amen. We have to taste God every day. आपल्याला प्रत्येक दिवशी देवाची चव घ्यायची Amen. आहे. And yes, and He has given the taste to our life, my dear people, to our tongues and to this life, my dear people. आणि माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्या जिभेला, आपल्या पूर्ण शरीराला त्यांनी त्याची चव दिलेली आहे. We have to take that word every day and know the sweetness of God, my dear people. आणि आपल्याला त्या वचनानुसार ते जाणून घेऊन आपल्याला त्याचा जो गोडवा आहे तो दररोज आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायचा Amen. आहे. So the honor is for you who believes, he says, 7th verse. आणि 7वं वचन सांगतं की जो कोणी विश्वास ठेवतो त्यांना तो सन्मान मिळतो. Hallelujah. Honor. Amen. Is for you who believes in Christ. Hallelujah. आणि म्हणून जे कोणी ख्रिस्तात विश्वास ठेवतो त्यांना तो सन्मान आहे. Yes. जो परमेश्वर में विश्वास रखते हैं वो परमेश्वर के बुलाने हुए लोग हैं. Hallelujah. आणि म्हणून जे कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो परमेश्वराचे ते बोलावलेले लोक आहेत. और प्रभु उसको मान सम्मान देता है. आणि परमेश्वर त्यांना मान सन्मान देतो. Amen. That's why इस 7वें वचन में क्लियरली आपण लिहित आहे. So the honor is for you who believes. आणि म्हणून सांगितलं की जो कोणी विश्वास ठेवतो त्यासाठी तो सन्मान आहे. विश्वास रखो. Believe on God. देवावरती विश्वास Amen. ठेवा. But it says, but those who do not believe, it says, परंतु the जे- stone that builder reject and become the cornerstone. Hallelujah. आणि काय सांगितलेले, परंतु जे विश्वास ठेवीत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केला, धोंडा तोच कोनशिला झाला. And that stone stumbling the rock to offenses, he says. आणि तोच धोंडा जो आहे ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा They झाला. stumble because they disobey the word as they were destined to do. Hallelujah. आणि माझ्यापर्यंत ते वचन मानित नसल्यामुळे ठेचाळले गेले आणि ते नेमलेले नव्हते. 8वां वचन हमारे लिए कहता है, सबके लिए कहता है, अगर वो वचन आप नहीं स्वीकारते, अगर डिसओबे करते हैं, so they are destined to do, it says. आणि काय सांगितलं 8व्या वचनामध्ये, जर ते वचन तुम्ही मानित नसल्यामुळे तुम्ही ठेचाळले जाता. Amen. आमेन. The stone was stumbling to the rock offenses, he says. काय सांगितलं, जो अडखळण्याचा खडक असा झाला. कई बार हमारा जीवन में भी कई बार ऐसा हादसा हो जाता है कि हमारा हृदय काफी टूटता है और हम किसी के आगे बढ़ने के लिए हम एक वो जो हिंड्रन्स बन जाते. हालेलुया. तर माझ्या प्रियानं कधी कधी असं होतं की आपल्या जीवनात आपल्या हृदयामध्ये आपण फार तुटलेले जातो काही गोष्टींमुळे, तर आपण दुसऱ्यांच्या वाढीमध्ये आपण एक अडखळ असं बनतो. कि अगर मैं भी नहीं बढ़ूंगा तो मैं उसे भी बढ़ने नहीं दूंगा. आणि आपण असं म्हणतो की जर माझी वाढ होणार नाही तर मी इतरांची वाढ होऊ देणार नाही.
कई बार हम गलती करते हैं, लेकिन गलती का हम पश्चाताप करने के बदले हम दूसरे का दोष निकालते हैं, और दूसरे का दोष निकालते निकालते हम उनके भी जो आत्मिक जीवन में हम हिंड्रन्स बनने चालू करते हैं. आणि हालेलुया. अनेक वेळेला माझ्यापर्यंत जसं आपण चुकतो, आपण त्यांचा पश्चाताप करण्याऐवजी आपण काय करतो की स्वतःचे दोष पाहण्याऐवजी आपण त्यांचे दोष काढता 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 आपण त्यांच्या पण आत्मिक जीवनामध्ये आपण अडखळ असं बनतो. इसलिए एक कहावत कहता है कि दूसरे के आंख से गंदगी निकालने के पहले अपने आंख की गंदगी निकालो. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियानं जसं एक म्हण आहे की त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ पाहण्या स्वतःच्या डोळ्यात तुम्ही मुसळ तुम्ही पाहा. यस. अगर हमारा जीवन को हम पहले सुधारते हैं, इस जीवन में अगर हम चलते हैं, कहीं पर हम गलती करते हैं, कहीं पर हमारे हृदय को चूर चूर होता है, तो उस समय में हमें रिटर्न आना है और परमेश्वर के चरणों में बैठकर हमें क्षमा मांगना है और बोलना है, परमेश्वर मैं तेरे पर विश्वास करता हूं और मुझे तू बुलाया है, तो मुझे तू अनुग्रह दे, तेरा वचन से फिर से मुझे बढ़ा और मुझे किसी के जीवन में, किसी के उन्नति की में बीच में मुझे नहीं आना है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं जरी काही कारणास्तव जर आपल्या हृदयामध्ये काय आपण तुटले गेलेलो असेल तर आपल्याला एकच करायचं, ते म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये बसून आपल्याला देवाकडे क्षमा मागायची, पश्चाताप करायचा आणि परमेश्वराला प्रार्थना करायची की प्रभू माझ्यामुळे जर मी कोणाच्या आत्मिक जीवनामध्ये जर अडखळ बनत असेल तर तू ते माझा अडखळ तू काढून टाक. It's very important to know, my dear people. तर हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे माझ्या Yes, प्रियानं. काफी I have seen only in the believer's life, if somebody is progressing, somebody's God is using, many a time that believer will always come in hindrance of that believer's life and will pull him down, my dear तर people. माझ्या प्रियानं मी असं पाहिलेलं आहे की विश्वासाच्या जीवनामध्ये जर एखादा विश्वासू जर वाढत आहे तर दुसरे काही विश्वासू त्या ठिकाणी त्यांचे पाय खेचतात किंवा त्यांना अडखळ असे बघतात. It should not, my dear people. ते असं होऊ नये Amen. माझ्या If प्रियानं. God has called, my dear people, I want to tell you, if God has called, no man can become a stumbling block. I tell you, that person will move forward because God's grace and God's mercy is already, and he is walking in the word of God, to the word of God, and walking as Abraham walked and obeyed with God, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण त्या ठिकाणी पाहतो की जरी तो व्यक्ती अडखळ जरी पडत असेल, पण जो व्यक्ती पुढे जात आहे तो देवाच्या वचनावर खंबीर रीतीने चालत असताना तो खाली पडणार नाही, उलट जे अडखळ आहे तेच निघून जाईल. जसं अब्राम त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनानुसार चालत I mean, होता. that's why the last 10th verse it says, once you were not a people, but now you are God's people. See that, hallelujah. Once you had not received mercy, but now you have received mercy. तो हमारा जीवन कैसा होना चाहिए, hallelujah. आणि 10वं वचन सांगतं माझ्या प्रियानं, ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. मग तुम्ही कशा प्रकारचे जीवन जगलं पाहिजे. अगर हमको दया मिला है, अगर हम परमेश्वर के लोग हैं, पहले हमारे पास दया नहीं थी, लेकिन आज परमेश्वर का दया है, तो आज हम वो दया का वहां पर कैसा होना चाहिए, कैसा इस्तेमाल करना चाहिए परमेश्वर के राज्य के लिए और लोगों के लिए, हम एक कैसा उन्नति हम दे सकते, उसको बुलाना कहता है. वो कॉल्ड बाय गॉड, माय डियर पीपल. तर माझ्या प्रिय जसं आपल्याला अगोदर दया झालेली नव्हती, पण आता आपल्याला परमेश्वराची दया प्राप्त झालेली, तर मग आपण कशा पद्धतीने आपण त्याच्या राज्यासाठी किंवा आपल्याला जे काही त्याची सेवा परमिशन दिली त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने ती दया वापरली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Very important, my dear people. म्हणून फार महत्वाचं आहे. Amen. What is our life, and what basis our life is established, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं आपलं जीवन काय आहे आणि आपलं जीवन कशावरती स्थापित आहे. Amen. It is somebody's encouragement or things, or it is boosting on our life, or it is the word of God who has established your life, my dear people. तर माझ्या प्रियानं आपलं जे जीवन स्थापित आहे ते कोणाच्या प्रोत्साहनावरती आहे किंवा कोणीतरी आपल्याला एक धक्का देत आहे किंवा परमेश्वराच्या वचनावरती आपलं जीवन स्थापित आहे. या किसी ने हमको मदद किया इसलिए अगर हम आगे बढ़ रहे, या किसी का हमारा जीवन में उपकार है, नहीं, कुछ उपकार किसी से नहीं आता है. ये परमेश्वर का उपकार है, परमेश्वर की दया है तुम पे कि एक ही तुम आगे बढ़ते रहो, पीछे देखना नहीं, क्योंकि तुम्हारे लिए परमेश्वर ने एक तुम्हारे लिए लैंड रखा है, जो लैंड है वो प्रॉमिस लैंड. तर हालेलुया. माझ्या प्रियानं कोणत्याही कोणाकडनं मदत आहे का किंवा कोणाचे उपकार नाही, तर माझ्या प्रियानं फक्त परमेश्वराचे जे उपकार आहे ते तुमच्यावरती आहेत आणि परमेश्वराने एक ठिकाण ठेवलेलं आहे की ज्या ठिकाणी सर्व काही गोष्टी आहेत. God's blessing comes upon our lives. आपल्या जीवनात परमेश्वराच्या When you receive the blessings, it is not anybody's, my dear people. It is God who want to bless you. That God says, come on, my child, move forward. I am providing, as I provide
provided Israelites for 40 years. Now this is your time. You move forward in the time of your wilderness, in your time of situation, in your time of problems. I will provide. You just walk. Your leg will be not swollen. You will walk. Your clothes will be not torn, my dear people. You will just walk because my grace is sufficient for you, he says. माझ्या प्रियानं, ज्यास परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या अरण्याच्या प्रवासामध्ये तुम्ही जात असताना ज्यास परमेश्वर तुम्हाला कुणाद्वारेच आशीर्वाद देतो, तर ते व्यक्ती नाही तर ते परमेश्वर तुम्हाला तो तुमचा पुरवठा करणार आहे. तो तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि तो म्हणत आहे की मी तुला ज्यास आशीर्वाद देतो, अरण्यातल्या प्रवासात आपल्याला आशीर्वाद देत आहे. जैसा इज़राइल के लोग को मैंने दिया, जसं इस्रायली लोकांना मी आशीर्वादित केलं, अगर आप भी उसमें है जर तुम्ही त्याच्यात असाल तो परमेश्वर आपको आशीर्वाद दे रहा है. तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देत आहे. आपको आशीर्वाद जब देता है तो आप आशीर्वाद को सामने रखकर उसके वचन को बोलना नहीं, लेकिन उसके वचन तुमको आशीर्वाद दे रहा है, ये याद में रखना है. आणि हालेलुया. ज्यावेळेस माझ्या प्रियानं आशीर्वाद आपल्या समोर असतात, आपल्या देवाचं वचनाला विसरायचं नाही, आशीर्वादांना पाहून, तर उलट आपल्या त्या वचनाची आठवण करायची आहे. कई बार ऐसा ही हुआ, उस जर्नी में लोग सिर्फ मोशे के पास ही देखते थे कि मोशे सब कुछ देगा, लेकिन वो भूल गए ये खुदा हमें दे रहा है स्वर्ग से. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं मिसर देशातून ज्यावेळेस इस्रायल लोक निघाले त्यावेळेस पण तसंच झालं त्या अरण्याच्या प्रवासामध्ये, की ते लोक परमेश्वर जो देणार आहे त्याच्याकडे न पाहता ते मोशेकडे पाहत होते की मोशे आम्हाला देत आहे. हालेलुया. वो भूल गए उनको किसने बचाया. ते विसरले की त्यांना कोणी वाचवलं. जब वो आगे निकले थे उस सामने रेड सी था. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते पुढे निघाले तर त्या ठिकाणी तांबडा समुद्र त्यांच्या समोर होता. और जब पीछे मुड़कर देखे तो फिरौन की सेना उनके पीछे पड़ी थी. हालेलुया. आणि ज्यावेळेस माझ्यापर्यंत त्यांनी मागे फिरून पाहिलं तर त्या ठिकाणी त्या फारो राजाचं सैन्य उभे होतं. यस. लेकिन परमेश्वर का अग्नि उनको बचाया. पण परमेश्वराच्या अग्नीने त्यांना वाचवलं. फिर भी उनका नजर उस परमेश्वर के ऊपर लगाने. पण तरीही त्यांची जी नजर आहे ती परमेश्वरावरती लागली नाही. वही सीखना है. आज आपल्याला तेच शिकायचं आहे. परमेश्वर का हम विश्वास करते हैं तो हम परमेश्वर के चुने हुए लोग हैं. हालेलुया. जर आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तर आपण परमेश्वराने आपल्याला निवडलेले आपण लोक आहोत. इस जर्नी में हमें वचन को लेकर चलना है. हालेलुया. आणि माझ्या प्रियांना आपल्या प्रवासामध्ये आपल्याला त्याचं वचन घेऊन चालायचं आहे. वचन ही आपको वचन देश में लेकर जाएगा. आणि हालेलुया. देवाचं वचनच आपल्याला देवाने दिलेल्या वचन दत्त देशामध्ये घेऊन जाईल. हालेलुया. हम अगले हफ्ते का फिर से इस मैसेज को कंटिन्यू करेंगे. इस समय परमेश्वर की हम आराधना करेंगे. हालेलुया. तर माझ्या प्रियांना आपलं हे वचन जे आहे आपण पुढच्या आठवड्यामध्ये चालू ठेवूयात. आता आपण देवाच्या आराधनेमध्ये जाऊ. Very interesting message, my dear people. खूप सुंदर आहे माझ्या प्रियांनो. Very deep, but I'm making you to understand very simply. Little bit I'm speaking in Hindi that you may understand. Little people who do not know that Marathi, I'm speaking for them for in Hindi, my dear people. तर माझ्या प्रियांनो फार खोलवर आहे, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मी हिंदीत पण थोडं थोडं बोलतो, कारण ज्यांना मराठी समजत नाही त्यांनाही थोडंफार Yes, समजेल. little bit mistakes from Hindi pronunciation. Just please try to understand. But I believe the word you can understand what the Spirit of God says. जर माझ्या प्रियानं हिंदीच्या वाक्य रचनेत पण काही जर चुका असतील तर फक्त समजून घ्या, कारण की मी तुम्हाला प्रत्येकाला समजून सांगण्यासाठी हे सर्व प्रयत्न करत आहे. Hallelujah. Shall we just close our eyes and my dear people and just worship God, my dear तर people. माझ्या प्रियानं आपण सर्वजण डोळे बंद करून देवाची आराधना हम उसकी करूया. आराधना करेंगे. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Father God. Thank you, Jesus. Just हम सब हाथ उठाएंगे और परमेश्वर की आराधना करेंगे. तर माझ्या प्रियानं आपण सर्वजण हात उंच करून परमेश्वराची आराधना Thank you, करूया. Jesus. Thank you, धन्यवाद Master. ईश्वर. Thank you, धन्यवाद. Lord. I want that song. हम हाथ उठाकर गाएंगे. Thank you. Put that song. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Just we all that till just worship, my dear, in the spirit, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण सर्वजण आत्म्यात राहूया. आपण ते गीत घेऊया की आप हात उठाकर. The Holy Spirit is just moving right now. पवित्र आत्मा ठिकाणी फिरत The आहे. Holy Spirit just will come upon you right now. पवित्र आत्मा तुमच्यावरती आत्ता येईल. He will just touch you right now. तो तुम्हाला आत्ता स्पर्श करेल. He will touch you right now. तो तुम्हाला आत्ता स्पर्श करेल. Wherever you are. तुम्ही जिथे कुठे आहात, आप जहाँ कहीं भी हैं, तुम्ही जिथे कुठे आहात, परमेश्वर का सानिध्य महसूस कर सकते हैं इसी वक्त. तुम्ही आत्ता परमेश्वराचं सानिध्य आत्ता तुम्हाला अपने अनुभवता. घुटने कहीं पे भी आप बैठे हो तो खड़े हो जाओ या तो घुटने पे चले जाओ, क्योंकि वही हम परमेश्वर का मान सम्मान देंगे तो परमेश्वर का सामर्थ आपके ऊपर आएगा. तर माझ्या प्रियानं तुम्ही आता जर बसलेले असाल एक तर गुडघ्यावरती जा किंवा उभे राहा. तुम्ही परमेश्वराचा मान सन्मान दिला तर तुम्ही त्याच्यात तुमचं सामर्थ्य येईल. जैसे हम गाना सुनेंगे और मैं प्रार्थना करेंगे, हम आराधना में करते रहेंगे और उसका आशीष आपके ऊपर उडालते रहेगा परमेश्वर. जसं आपण माझ्या प्रियानं आराधना करू, मी प्रार्थना करतो, त्याचा आशीर्वाद तुमच्यावरती तो
पाठवेल. Yes. वही हमारा दिलासा है, वो मुश्किल समय में हमें वो दिलासा देता है. हालेलुया. माझ्या प्रियानं आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये तो आपल्याला दिलासा देतो. यीशु हमारे साथ है. पण येशू आपल्या सोबत आहे. Yes. उसकी करुणा और उसकी भलाई त्याची करुणा व त्याचा चांगुलपणा हमेशा आपके साथ रहेंगी. नेहमी तुमच्या सोबत राहील. Hallelujah. Thank you, Jesus. Yes, hallelujah. Thank you, Jesus. Yes, hallelujah. हम सब अपने हाथ उठाएंगे और गाएंगे. आपण आपले हात उंच करून गाऊयात माझ्या प्रिया. हम सब हाथ उठा के बोलेंगे यीशु तेरा नाम ऊंचा है. आपण आपले हात उंच करून गाऊयात की येशू तुझं नाव उंच असू दे. यीशु तेरा नाम है ऊंचा. Lord, let your mighty flow प्रभू तुझा अभिषेक as वाहू they worship me. जसं ते आराधना करत आहे. Let everyone catch on your word of God. प्रभू प्रत्येक जण तुझा शब्द झेलून जाऊ दे. Let them receive the word. प्रभू तुझा शब्द त्यांनी स्वीकारू दे. Yes, हमें मौत से बचाया. तू आम्हाला त्या मरणातून वाचवलं. हमें वो जीवन दिया मेरे भाई और मेरे बहन. माझ्या प्रिय भावानं बहिणीने त्याने आपल्याला जीवन दिलं. He is called by your name. त्याने तुम्हाला नाव घेऊन बोलावले आहे. Yes, yes, fill you all with the glory. त्याने तुम्हा प्रत्येकाला गौरवाने भरलं. Oh, Rabba Shanturi Kala, He just filling you right now. तो तुम्हाला आता भरत आहे. Yes, उसकी करुणा सदा हम पर रहेगी. हो. होय Hallelujah. माझ्या प्रिय त्याची करुणा आपल्याकडे सदैव असेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let's receive the anointing. स्वीकारा स्वीकारा It's अभिषेक स्वीकारा. just flowing in your life right आता now. तुमच्या जीवनात तो वाहत आहे वाहत Rectify आहे. yourself as you're worshiping. जसं तुम्ही आराधना करता स्वतःला पारखून पहा. Just rectify yourself. स्वतःला आता पारखा माझ्या प्रिया. If you are becoming a hindrance on something, say, Lord, please forgive me. Till day I do not know. I'm hindering somebody's spiritual life. Lord, I want remove everything, and I will encourage from the knowledge everyone to grow spiritual life. आणि माझ्या प्रियानो आता तुम्हाला आता तुम्ही परमेश्वर सांगा की प्रभू जर मी कोणाच्या जीवनामध्ये आत्मिक जीवनामध्ये जर मी अडखळ बनत असेल आजपर्यंत मला माहिती नव्हतं पण आज प्रभू मला समजलेलं आहे तर मी कोणाचाही अडखळ बनू नये अशी प्रार्थना. Lord, help us, O Lord. प्रभू तू आम्हाला मदत कर. I will also grow, and I will grow my neighbor also. प्रभू मी स्वतःही वाढेल आणि माझ्या शेजाऱ्यालाही I will वाढेल. encourage everyone who come across me. प्रभू मी प्रत्येकाला प्रोत्साहन देईन माझ्या प्रिया. Lord, help me, प्रभू Lord. मला तू मदत कर. Lord, I will help everyone in the richness of your word, O Master. प्रभू मी प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या श्रीमंतीने As प्रोत्साहन you देईन. fill with the richness of word in my life. तुझं परमेश्वर तुझ्या वचनाच्या श्रीमंती तू माझ्यामध्ये घातली. Not worldly things, O Master. जगी गोष्टी नाही प्रभू. Not giving the worldly things and making them rich and making them close. No, with the word of God, I will make them rich, O Lord. प्रभू परमेश्वर जगातल्या गोष्टी घेऊन त्यांना श्रीमंती नाही तर बाबा तुझं जे वचन आहे ते वचनाद्वारे त्यांना श्रीमंती मिळते. Yes, मेरे प्यारे भाई और बहनों, होय माझ्या प्रिय भावांनो बहिणी काफी लोग हैं, लोग कुछ देकर उस व्यक्ति को आकर्षित करना चाहते हैं, लेकिन वो आकर्षण नहीं है, वो एक सिंपैथी दिखाना है या कुछ उसको उसकी ओर अपने ओर खींचना है, लेकिन असली जीवन जो है उसके वचन के अनुसार उसे आकर्षित करता है और वो इंसान वचन के अनुसार चलता है और उसे भी चलाता है, वो परमेश्वर का सम्मान करता है, वो परमेश्वर का बुलावा वो बुलाए लोग हैं. हालेलुया. तर माझ्या प्रियानो असे पण काही लोक आहेत की जे स्वतःच्या बाजूला लोकांना करण्यासाठी काहीतरी त्यांना देतात. माझ्या प्रियानो देऊन ते स्वतःकडे करतात किंवा त्यांच्या बाजूला ते करून घेतात. पण माझ्या प्रियानो परमेश्वर म्हणतो तसं नाही. तर देवाचं वचन जे त्यांना देतात आणि जे स्वतःही वाढवतात देवाच्या वचनानुसार आणि इतरांनाही वाढवतात. परमेश्वर अशांचा जे देवाचा मान राखतात परमेश्वर अशांना विश्वासून तो बोलावतात. हे त्यांचं बोलावणं आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद. It's just flowing right now. तो आता वाहत आहे. It's just flowing everyone's life. तो आता प्रत्येकाच्या जीवनात वाहत आहे. आज परमेश्वर का आत्मा जो कहते हैं परमेश्वर आज मुझे हर एक को वचन के अनुसार और मैं वचन के अनुसार चलने के लिए मैं मांग रहे हैं, आज खुदावन उनके ऊपर अनुग्रह कर रहा है और उसको उनके ऊपर आत्मा भेज रहा है. हालेलुया. आणि माझ्या प्रियांना जे कोणी मानत आहे की प्रभू माझ्या वचनानुसार चालायचे परमेश्वर त्यांच्यावरती आता तो देवाचा आत्मा पाठवत आहे. Receive the anointing.
आता अभिषेक स्वीकारा. Devil holding their lives, I bind that power, devil, leave in Jesus' name. जो सैतान त्यांचे जीवन धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला मी धमकावतो. I सोड destroy every येशूच्या work of नावात. devil which is hindering their lives, hindering the spiritual life, not allowed to grow or to grow somebody. Leave their life in Jesus' name. आणि जो सैतान त्यांना स्वतःलाही वाढू देत नाही, इतर कोणालाही वाढत असेल त्यांच्या जीवनात अडखळ बनवण्याचा प्रयत्न करतो त्याला मी धमकावतो. सोड Lord, प्रभू touch येशूच्या them नावात. right now. प्रभू तू त्यांना आता स्पर्श कर. Fill them with your Holy Ghost. तुझ्या पवित्र आत्म्यात तू भर प्रभूजी. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, परमेश्वर का आशीर्वाद स्वीकार हवी सेवा. आता या वेळेला परमेश्वराचे God आशीर्वाद is स्वीकारा. touching you right now. आता परमेश्वर तुम्हाला He's स्पर्श healing करत you आहे. right now. आता आरोग्य He's देत आहे. delivering you right now. आता He's सुटका देत delivering आहे. from your situations right now. तुमच्या परिस्थितीतून तुम्हाला मोकळा Yes, करत the आहे. Word of God says to the disciples and those who are watching to become a disciples, God is delivering from your situation right now. आणि आता देवाचा आत्मा सांगत आहे जे कोणी शिष्य आहे किंवा ज्या कोणाला शिष्य बनायचं आहे परमेश्वर म्हणतो आता तो तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर काढत आहे. तुम्हें आगे बढ़ने के लिए परमेश्वर उसका सामर्थ्य से हर एक तुम्हारा सिचुएशन को वो निकाल रहा है ताकि तुम आगे बढ़े और तुम्हें वो स्पर्श कर रहा है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं प्रभू म्हणजे तुम्हाला अजून पुढे जाण्यासाठी वाढ होण्यासाठी जे काही अडखळ येत त्याची काही परिस्थिती आहे परमेश्वर ती परिस्थिती बाहेर काढून टाकत आहे. हर अर्थ में जो तकलीफ है, रुकावट है, उस रुकावट को मैं निकालता हूँ यीशु नाज़रेत के नाम से. जे काही प्रत्येक अडखळ आहे तुमच्या वृद्धी होण्यामध्ये आता परमेश्वर येशूच्या नावाने सर्व मी पाहतो शापित करतो. Leave in Jesus' name. सोड येशूच्याच नावात. प्रभु लोगों का मन बदल प्रभु. प्रभू लोकांचं मन तू बदल प्रभू. उनकी सोच को तो बदल प्रभु. प्रभू त्यांचे विचार तू बदल. प्रभु जो निराशा में चलते हैं उनको निराशा निकल कर प्रभु एक आनंद में जीवन दे प्रभु ताकि उस जर्नी में परमेश्वर वो कायम रहे और बोले कि परमेश्वर का अनुग्रह मेरे जीवन में और मैं प्रभु में आनंद मनाऊंगा. आणि हालेलुया. प्रभूजी जे कोणी निराशेमध्ये जगत आहे त्यांची निराशा काढून त्यांना आनंद दे आणि ते म्हणतो की हो मी प्रभू मध्ये जे चालत आहे अजून त्यांना पुढे चालू दे. मेरे जो जीवन की जो जर्नी है उसमें परमेश्वर की मैं आनंद और महिमा करता रहूंगा. आणि माझ्या जीवनाचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी देवाचा गौरव करेन. लोग निराश है, काफी लोग निराश है. हालेलुया. अनेक लोक निराश आहेत. और इस निराश के कारण वो संकट में दबते जा रहे हैं और उसको निराश में से वो निकल नहीं पा रहे और उनके आत्मिक जीवन वो स्क्वीज होते जा रहा है. हालेलुया. आणि माझ्या प्रियांना अशा अनेक लोक निराश आहेत ज्या निराशेमुळे त्यांचं आत्मिक जीवन खंडित होत आहे कमी होत आहे माझ्या प्रियांना दबलं जात आहे. और वो निराशपन में उनका माइंड बांध कर रखा है, बांध गया है. हालेलुया. आणि त्या निराशेमुळे त्यांचं जे मन आहे त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. वो माइंड सोच परमेश्वर का वचन पे सोचने के बदली वो और कोई चीजों पे सोचने पे मजबूर कर रहा है क्योंकि उनका मन निराशा में है. आणि त्यांचं मन निराशेत असल्यामुळे माझ्या प्रियानं देवाच्या वचनावरती मनन करण्याऐवजी ते इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरती ते विचार करतात किंवा मनन करत आहेत. उनका हृदय, उनका सोच ऐसा लग रहा है कोई पकड़ के रखा है. आणि असं वाटतं की त्यांचे विचार जे आहेत कोणीतरी त्यांचे मन जे आहे त्याला धरून ठेवलेलं आहे. बोलो परमेश्वर मेरा निराशपन निकाल दे. प्रभूला सांगा माझ्या प्रियानं माझी निराशा काढून प्रभु टाक. दया कर मेरे ऊपर. प्रभू माझ्यावरती दया कर. मुझे निराशपन जीवन नहीं जीना है. प्रभू मला निराशाची जीवन मला नाही जगायचं. मुझे तेरी आशा में चलना है. प्रभू मला तुझ्या आशेत तेरे जगायचं आनंद आहे. में मुझे चलना है. तुझ्या आनंदात मला जगायचंय. प्रभु अगर मैं निराशा में हूँ प्रभु तो मैं आगे नहीं बढ़ पाऊंगा. जर प्रभू मी निराशेत असेल तर मी अजून पुढे जाऊ शकत नाही. प्रभु मदद कर प्रभु. प्रभू मला मदत कर. God is touching right now. आता प्रभू स्पर्श करत Devil आहे. who hold their mind and their hearts. Leave in Jesus' name. जो सैतान त्यांचं मन त्यांचं हृदय धरून ठेवताना धमकावतो सोड येशूच्या Leave their नावात. mind, body and soul in Jesus' त्यांचा name. जीव शरीर आत्मा सोडतो निघून Now जा. receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Touch and receive the healing in Jesus' name. आता स्पर्श होतो येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. वो आपका निराशपन को निकाल रहा है. Hallelujah. तुमची आता निराशा काढत He's आहे. removing you. काढत आहे. Remove everything. Thank you, Jesus. धन्यवाद. Receive the touch of God. देवाचा स्पर्श स्वीकारा. परमेश्वर आप सबसे कह रहा है अगर आप निकल चुके हैं फिर से मुड़ना नहीं.
आगे बढ़ो, मैं वचन तुम्हारे दिया है, वचन ही तुम्हारे लिए जीवन है और वही वचन देश को मैं लेकर जाऊंगा. आणि परमेश्वर म्हणत आहे जे कोणी तुम्ही त्या निराशेतून निघालेले आहात, तुम्हाला पुन्हा त्या निराशेमध्ये बुडायचं नाहीये, तर मी तुम्हाला त्या ठिकाणी नेणार आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला वचन दत्त ते वचन दाखल देश आहे. अब्राहम ने पीछे मुड़ के नहीं देखा, अब्राहमाने मागे फिरून नाही उसकी पाहिलं, पत्नी ने भी नहीं देखा, त्याच्या पत्नीने पण नाही और उसके पाहिलं, साथ लोग थे, उन्होंने भी नहीं देखा. त्याच्या सोबतीचे तर त्यांनी नाही तो पाहिलं, कहाँ देखा उन्होंने? मग त्यांनी कुठे पाहिलं? परमेश्वर का वचन और वो अभिवचन उनको लेकर जा रहा था, जहाँ पे परमेश्वर कहता है मैं तुम्हें अभिवचन देश में तुम्हें दूंगा. आणि माझ्या प्रियानं मग त्यांनी कुठे पाहिलं की ज्या ठिकाणी परमेश्वर त्यांना वचन दिलं होतं, जे अभिवचन दिलं होतं की तुम्हाला मी वचना दाखल देशात घेऊन जाईल. Hallelujah. आगे बढ़ो, पुढे चालत आगे राहा, बढ़ो. पुढे वाढा. The anointing is just falling right now. आता अभिषेक वाहत आहे, Receive the touch. स्पर्श स्वीकारा. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. He is in your place wherever you are. तुम्ही जिथे कुठे आहात तो तुमच्या ठिकाणी आहे. As you have called His name, the powerful name, the majestic name, the power is just coming upon your life and is transforming your life. आणि माझ्या प्रिय त्याचं सामर्थ्यशाली नाव, त्याचं अद्भुत नावाला तुम्ही हाक मारत आहे, तो तुमच्या जीवनावरती येत आहे, तो तुमच्या जीवनाला बदलत आहे, पारदर्शक करत आहे. He is transforming your life. तुमचं जीवन तो बदलत आहे. Say, Lord, transform my life. प्रभूला बोला, प्रभू माझं जीवन तू बदल, Transform my life, Lord, प्रभू माझं जीवन तू बदल, for your glory. तुझ्या गौरवासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. Bless धन्यवाद. everyone. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद Bless दे, them with the financial. आर्थिक आशीर्वाद तू दे. All that you have stored in the heaven, bless them with the finance, Lord. प्रभू जे काही तू स्वर्गात साठवून ठेवलं ते प्रत्येक आशीर्वाद Give तू आर्थिक स्वरूपात दे. them job, give them whatever they need, you bless them, Lord. प्रभू त्यांना जी नोकरी हवी ते नोकरी, त्यांना जे काही हवे ते नोकरी, Yes, त्यांचा you ask आशीर्वाद दे. anything in my name, He says, I will give it to you right now. कारण प्रभूचं वचन सांगतं की जे काही तू माझ्या नावाने मागता ते तुम्हाला मिळेल. I bless each and every one in the name of Jesus. मी प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Oh, thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory be to your name. सर्व गौरव तुझ्या नावाला In आहे. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. God is a great God. परमेश्वर महान God आहे. speaks, my dear people. परमेश्वर He बोलतो माझ्या speaks to प्रिय. the word of God. परमेश्वर त्याच्या I वचनात encourage you all. मी तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो. You have taken one step forward, move forward. तुम्ही एक पाऊल पुढे घेतले तर अजून पुढे चाला. चालत राहायचं, मागे वळून बघायचं नाही. Hallelujah. God is with you all. परमेश्वर तुम्हा सर्वांसोबत आहे. God bless you, my dear people. देव तुमचं- God has touched you. God changed your life. परमेश्वर तुम्हाला स्पर्श केले, परमेश्वर तुमचं जीवन बदललेलं आहे. Give glory to God. त्याला गौरव. Don't feel shy. लाजू नका. परमेश्वर का गौरव करना सबसे बड़ा काम है हमारे जीवन में. परमेश्वरचा गौरव करणं सर्वात मोठं आपल्या जीवनाचं काम आहे. Hallelujah. So God bless you. Stay blessed. Take care. We'll meet next week once again, and we'll all meet once again. Hallelujah. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा. आपण पुन्हा सर्वजण पुढच्या आठवड्यात भेटू. God bless you. देव आशीर्वाद. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 00006
33. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएमद्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.